नंदन नावाचा एक मुलगा 15 वर्षानंतर आपल्या गावी परततो. नंदन मूळचा याच गावचा, पण 10 वर्षाचा असताना त्याच्या आई वडिलांचं निधन झालं. आई वडिलांच्या निधनानंतर एका संस्थेने त्याला दत्तक घेतलं. त्यानंतर त्याचं पुन्हा गावी येणं झालंच नाही. तो आज 15 वर्षांनी आपल्या गावी आलाय. काय रे, मरणाच्या दारात चालस काय? नाही ते कुठे जायचं? कुठे तुला? गावात जायचं होतं. अरे थेट मरणाच्या दारात चाललेस तू? पांढरवेड्याचं जंगल आहे ते, गावाकडचा रस्ता आहे, जा. काका ते विश्वास पोरांचं घर कुठे आहे? कुणाचं? काका तुम्ही? नंदन, अरे ये यश बघितलं का कोणाला ते? अरे नंदन, इतक्या वर्षांनी कसा आहेस? कधी आलास? अरे हो, आधी त्याला आत तर बोलव. अरे हा नंदन, ये. हे घे पाणी. गाव किती बदललंय ना काका. मला रस्ताच सापडत नव्हता आणि विचारलं तर तुम्ही. हो ना, 15 वर्ष झाली नंदन. थोडाफार बदल होणारच ना. अरे तसे तुझे आई वडील गेल्यानंतर तुझं येणं झालंच नाही. बघ ना कसं अचानक घडलं. आम्ही त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण बाबा जाऊ द्या ना. नंदन, तुझं कसं चाललंय सांग? माझं छान चाललं. M.Com सेकंड इयरला आहे मी आता. सुट्टी मिळाली आणि अचानक मनात आलं की गावी जाऊ, म्हणून आलो. परत चल आता माझ्या घरी जाऊया. चला काका, येतो. ये बाळा. यश काय आव नको ते बघ त्याला. हो बाबा. किती पिंकी कुठे राहते ना सध्या? जाता जाता तिचं पण घर दाखव. अरे हळू बोल, बाबा ऐकतील ना. ते नाही ऐकत. अरे नंदन, हे कुलूप गंजलंय. हा, अरे म्हंटल कुलूप गंजलंय. मग आता आता काय, तोडावं लागेल. हे घे दगड. नंदन, 15 वर्षात घराची काय अवस्था झाली आहे बघ. आता ना सगळं आपलं आवरावं लागेल. तू एक काम कर, तुम्ही घरीच चल राहायला. नाही नको, मला इथेच राहायचं. अरे पण यश, 15 वर्षानंतर मी आलो. इथे राहिलो तर खरंच बरं वाटेल मला. जंगलाला अमावस्येचं देणं द्यायचं नाही.
अरे काल याने बाबांसमोर डायरेक्ट पिंकी बद्दल विचारलं. बाबांसमोर? हा ना. हे काय बोलतोस? मग बाबा काय बोलले? अरे काय माहित त्यांना ऐकू गेलं की नाही ते. अरे नाही ऐकलं रे. बरं ते जाऊ दे, एवढ्या वर्ष तुला पिंकीवरही लक्षात राहिली. बस काय लक्षात राहण्यासारखीच होती ती. पण तिकडे आता बघितली असेल की दुसरी. अरे नाही रे, तिकडे कुठे वेळ मिळतोय, तिकडे ना असं एकदम. अरे लोक कुठे चाललेत? अरे ते ना पांढरवड्याच्या जंगलाला अमावस्येचं देणं द्यायला चाललं. काय प्रकार आहे? अरे ते ना ते असंच. अरे अशा काय प्रकार आहे? ते इशारे कसले करताय? अरे तू शहरात गेल्यानंतर अचानक माणसं गायब व्हायला लागली. माणसं काय बोलायला लागली? हो. आणि कोणाचा काही पत्ता लागेन असं झालंय ते अजूनपर्यंत. पण हा, हे देणं द्यायला लागलं पण त्याचं प्रमाण खूप कमी झालंय. अरे मग पोलिसांना का नाही सांगितलं याबद्दल? तुला माहिती आहे ना आपलं गाव इतर गावापासून किती लांब आहे ते. पोलिसांना सांगितलं होतं रे. त्यांनी येऊन 3-4 वर्ष पंचनामा सुद्धा केला, पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही. शेवटी त्यांनी सुद्धा कंट्रोल येणं कमी केलं आता. मग आता काय, कोणी गायब झालं की त्यांना कळवलं जातं. ते येतात, पंचनामा करून निघून जातात, पण कोणाचा काही पत्ताच लागत नाही. शेवटी ते तरी काय करणार या पांढरवेड्याच्या जंगलापुढे. म्हणजे अरे म्हणजे हा पांडवड्याचं जंगल लोकांना घेऊन टाकतो असं गावातील लोक म्हणतात. पण तू सोड रे, तू नको लक्ष दे ह्याच्याकडे. हे काय नवीन ना आमच्यासाठी. जमले सगळे बळी द्यायला. तुम्हाला सांगतो त्याचा काय बी उपयोग होणार नाही. हा पांढरवेडा आहे, पांढरवेडा समजांना गिळून टाकील. एक एक करून समजा गाव संपवील. ए पोरट्या, तुला किती वेळा सांगितलं ना या कामात अडथळा घालत जाऊ नको म्हणून. हे हरी, हे असली देणी देऊन पांढरवेडा शांत बसला असता ना तरी एवढी लोक गायब झाली नसती. अरे शांत बसा तुम्ही दोघे पण. आपण सर्व गावाच्या भल्यासाठीच तर करतोय ना. पण राजन भाऊ, शांत हो, तू तुझं काम कर. वा, पाणी, डोंगर आणि यो पोरट्या कधी बी खोट बोलत नाही. वंगाळ, इथं समजा वंगाळ. कोण आहे रे? अरे हा पोरट्या शिंपी आहे. त्याला नाही पडत ते सर्व. काही ना काही चाळी करतच असतो आणि तसं गावातील लोक वेडं म्हणतात त्याला. थेट मरणाच्या दारात चालले. अचानक माणसं काय खायचं. शेवटी ते तरी काय करतील. अरे म्हणजे हा पांढरवड्याचं जंगल लोकांना घेऊन टाकतो. हा पांढरवेडा आहे, पांढरवेडा समजांना गिळून टाकील. थेट मरणाच्या दारात चालले. काय गेला पोरट्या शिंपी गेला. अरे काय झालं? गेला पोरट्या शिंपी गेला. किलून टाकलं त्याला पांढऱ्या बेड्यानी. हे बघा चपला आणि कापरं किलून टाकलं त्याला पांढऱ्या बेड्यानी. कसं झालं? अरे पोरट्या शिंपी म्हणजे? अरे म्हणजे असंच होतं. जंगलाच्या वेशीवर कोणाचे कपडे आणि त्याची कोणतीही गोष्ट सापडली की तो व्यक्ती पुन्हा कधीच दिसत नाही. गावातील लोक म्हणतात की पांढरवड्याने दिलेली एक निशाणी असते
काय झालं रे? साजन भाऊ पोटे शिंपी गिळून टाकलं त्याला पांढऱ्या वेड्यानी गेला. जे व्हायचं होतं तेच झालं शिव. किती वेळा सांगितलं याला त्या पांढऱ्या वेळेच्या कामात अडथळा घालत जाऊ नको म्हणून. शेवटी गेला ना बळी. बरं चला आता रात्र खूप झाली आहे, झोपा सर्वांनी. उद्या सांगू शिंप्याबद्दल सर्वांना. नंदन, अरे बाळा तू याचा जास्त विचार करत जाऊ नको. इथे असंच होत राहतं. जा झोप जा. चल यश. आजोबा ते कंदील घेतो. तुम्ही इथे कसे काय आणि ही जागा अशी का? इथे लोक गायब का होतात? थांब, तू इथून जाशील पण पोहोचणार कुठेही नाहीस. म्हणजे ही पांढरवेडची दुसरी दुनिया आहे. गेली 15 वर्ष मी इथे अडकून पडलो आणि असेच अडकून राहणार कायमचे. म्हणजे मी इथून पुन्हा बाहेर जाऊ शकत नाही? नाही, तू इथून जाऊ शकतोस. 15 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तिघं म्हणजेच मी, तुझी आई आणि ती तिसरी व्यक्ती फाटी नेण्यासाठी या जंगलामध्ये आलो होतो. तेव्हा अचानक तुझ्या आई या दुनियेमध्ये आली. आमच्या डोळ्यासमोर घडलं की तुझ्या आई अचानक गायब झाली. हे बघून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेलो आणि आज तिघं इथे येऊन पोचलो. आणि इथे आम्हाला आमच्याच सारखा एक राखणदार भेटला. कोण आहात तुम्ही? तुम्ही पांढरवेड्याच्या दुसऱ्या दुनियेत आहात. जंगलाला मिळालेले एक वरदान आहे. पण या वरदानाचा तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर पुन्हा एकाला स्वार्थी बनावं. या विहिरीच्या बाजूला एक बादली ठेवलेली आहे. ती जेव्हा तुम्ही त्या विहिरीत सोडता तेव्हा ती बालदी बाहेर काढल्यावर बालदीत ती विहीर तुम्हाला सोन्याची नाणी जेवढी नाणी तुमच्या मुठीत बसतील तेवढी नाणी तुमची.
पण या नाण्यांना घेऊन जो व्यक्ती पलीकडच्या दुनियेत पुन्हा जातो तोच सुखरूप पलीकडे जाऊ शकतो. पण ज्या व्यक्ती मागे राहतात त्यांच्यासाठी हा वरदान आणि त्यांना कायमचं माझ्यासारखं विहिरीचं राखणदार म्हणून राहावं लागतं. त्याने सांगितल्याप्रमाणे त्या विहिरीतून नाणी काढली आणि आम्हाला वाटलं की हे वरदान मिळून आपण आपल्या गावाचं भलं करू शकू. पण आम्हाला काय माहिती होतं की हेच वरदान आपल्या गावासाठी एक शाप ठरेल. आजपासून तुम्ही दोघं या विहिरीचं राखणदार झालात. आमच्या समोर आलेली तिसरी व्यक्ती हाताच्या दोन्ही मुठीत जेवढी नाणी मावतील तेवढी नाणी घेऊन पलीकडच्या दुनियेत उडी मारून पळून गेली आणि आम्हाला कायमचं इथे अडकवून गेली. आतापर्यंत व्यक्तीने 35 जणांना इथे अडकवून आपला स्वार्थ साधलाय. पण ती तिसरी व्यक्ती कोण आहे? नाव काय तिचं? राखणदार झाल्यानंतर आम्हाला त्या व्यक्तीचा विसर पडतो. आम्हाला त्या व्यक्तीचं नाव देखील माहित नाही. पण हा, ती व्यक्ती याच गावातील आहे. राखणदार झाल्यानंतर मी त्या व्यक्तीचं बरं वाईट नाही करू शकत, पण हे तू करू शकतोस. जा, शोध घे त्या व्यक्तीचा, मग वाचव गावाला. तू इथे आला नाहीयेस, तुला इथे आणलं गेलंय. अरे काका, नंदन, तू एवढ्या पहाटे काही हवंय का? काका मला ना तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. यश कुठे? तू आधी शांत हो, आते. अरे पण झालं तरी काय? यशला होते. अरे नंदन, एवढ्या पहाटे काय झालं तरी काय? आणि तेवढं घाबरलेलं का दिसतोस? यश काका, मी जे काय सांगतो ते शांतपणे ऐका. काल रात्री मी माझ्या आई वडिलांना भेटलो. काय? अरे हे कसं शक्य आहे? हो, काल शिंप्या गायब झाल्यानंतर मी ना त्या जंगलात गेलो. तिथे मला एक झाड दिसलं. अचानक माझा पाय त्या झाडाला लागला आणि मी खाली कोसळलो. आणि मी जेव्हा उठलो तेव्हा ती जागा अचानक बदलली. मी थोडं पुढे चालत गेलो तर तिथे मला ना एक विहीर दिसली. त्या विहिरीजवळ मला 2 आकृत्या दिसल्या आणि जवळ जाताच मला कळलं की ते दुसरं कोणी नसून माझे आई बाबा आहेत.
आई बाबा. हो. आणि त्यांनी मला सांगितलं 15 वर्षापूर्वी जेव्हा ते दोघं आणि एक तिसरी व्यक्ती या जंगलात आले होते तेव्हा अचानक आईचा पाय त्या झाडाला लागला आणि आई या दुनियेत आली. आणि त्यांच्या मागोमाग हे दोघे सुद्धा. आणि तिथं त्यांना एक राखणदार भेटला. त्याने यांना सांगितलं की पांढरवेडाला ना एक दुसरी बाजू आहे. दुसरी बाजू? हो. तिथे जी विहीर आहे ना त्यातून सोन्याची नाणी काढता येतात. आणि जो व्यक्ती ती नाणी घेऊन पलीकडच्या दुनियेत येईल तो ती नाणी घेऊन सुखरूप घरी जाऊ शकतो. पण जो व्यक्ती मागे राहील त्याला त्या विहिरीचं राखणदार म्हणून कायमचं तिथेच राहावं लागतं. पण मग ती तिसरी व्यक्ती कोण आहे? तेच तर माहित नाहीये ना. कारण का आई बाबा सांगत होते की राखणदार झाल्यानंतर त्यांना त्या व्यक्तीचा विसर पडतो. त्यांना नाव सुद्धा लक्षात राहत नाही व्यक्तीचं. आतापर्यंत त्या व्यक्तीने 35 जणांचा बळी घेतला. पण काका अजून एक, मी जेव्हा सकाळी धावत येत होतो बाहेर तेव्हा एक व्यक्ती माझा पाठलाग करत होता. आणि धावता धावता मला कळलं की ते हरिकाका आहे. काय हरिकाका? हो. शिंपे गायब होण्याआधी त्यांच्याजवळ भंडारे हरिकाकाच होते. शिंपे गायब झाल्याची बातमी गावात सांगणारे सुद्धा हरिकाकाच होते. आणि त्या 35 जणांपैकी 7 जण गायब झाल्याची घटना सुद्धा हरिनेसर गावात येऊन सांगितली होती. अरे म्हणजे ती व्यक्ती हरिकाका आहे? नाही, असं असेल तर त्या हरीचं काहीतरी करायला हवं. काका माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. काय? पण आपल्याला तिघातच करायला हवं. कारण का ही गोष्ट गावातील लोकांना कळली की लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. आपल्याला हे आज रात्रीच करायला हवं. ठीक आहे. यश तू तिथे लपून बस. हा काका चला. काका ती तिथे विहीर आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे लपून बसा. हरीचं लक्ष वेधून त्याला इथे घेऊन येतो. इथे लपून बसा. हरिकाका आली की पण राजन भाऊ, राजन भाऊ. अरे काय झालं? झालं ना सर्व व्यवस्थित? सर्व ठरल्याप्रमाणे झालं. तू त्या आधी फडकं दे, गाणी त्यात ठेवते.
पण बाबा हे नाण्यांचं करायचं काय? आपण या नाण्यांतून गावाचं भलं करू. आपल्याला आधी घरी जायला हवं. कोणी आपल्याला बघायच्या आधी आपल्याला घरी पोचायला हवं. खरंय, चला. नंदन, अजून थोडे दिवस थांबला असतं तर बरं वाटलं असतं. नाही नको काका, आता ना मन नाही लागणार. काका एक रिक्वेस्ट होती. बोल ना. माझ्या आईबाबांची इच्छा होती की आपण या नाण्यांतून ना गावाचं भलं करू. पण बाबा आपल्याला नाणी खूप कमी मिळाली. अरे यश, आता हाताच्या मुठीत बसतील तेवढीच नाणी आपल्याला आणता येतात. त्यापेक्षा जास्त नाणी आपल्याला आणता येत नाही. खरंय. चल नंदन, तुझी बस आली. चल यश, येतो. चला काका. ये बाळा. आणि सुट्टी मग ये पुन्हा. हो. हा पांढरवेडा आहे पांढरवेडा. समजायला घेऊन टाकी. जंगलाला मिळालेलं एक वरदान आहे. जा, शोध घे त्या व्यक्तीचा. पण आपल्याला तिघातच करायला हवं. हरी काका. ती व्यक्ती याच गावातील आहे. तू इथे आला नाहीयेस, तुला इथे आणलं गेलंय. पण बाबा आपल्याला नाणी खूप कमी मिळाली. अरे यश, आता हाताच्या मुठीत बसतील तेवढीच नाणी आपल्याला आणता येतात. त्यापेक्षा जास्त नाणी आपल्याला आणता येत नाही. पण हे फक्त मला माहित होतं. याचा अर्थ राजन काका. हा येतो. गिळून टाकलं त्याला पांढऱ्या वेड्याने. कट 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 कट. आज नंतर भेटतो फक्त. कॅमेरा रोलिंगच आहे रे बाई. तू घे. कोण आहे रे? अरे हा पोटा शिंपे आहे. त्याला नाही पटत ते सर्व. काही ना काही चाळी करतच असतो. आणि तसे गावातील लोक वेडा म्हणतात त्याला. वन मोर. काय बोलतो तू? वंगाळ इथं समजा वंगाळ. जा ना जा ना. राजन काका पळा. गावावर बावर ना मात्र शोध. अरे बाहेर येतो इथं.